बऱ्याचदा आमच्याकडे लोक येतात की आम्ही बिल्डरला असं म्हणालो की तू तर हे दिलंय, काय झालं. मग तो बिल्डर आम्हाला त्या ब्रॉशरवरती एक लाईन दाखवतो की छोटीशी एकदम छोट्या अक्षरात असते की हे आमच्यावर बंधनकारक नाहीये. मग आता काय करायचं आम्ही. फ्लॅटचं पोझिशन उशिरा मिळालं तर काय करावं. बिल्डरकडून ह्या काही गोष्टी करण्यामध्ये कसूर जर झाला तर तुम्ही बिल्डरच्या विरोधात गुन्हाही दाखल करू शकता. अशा प्रोव्हिजन मोफामध्ये. जर समजा एकच फ्लॅट दोघांना विकला असेल तर अशा केसमध्ये काय करावे. तर त्याच्यामध्ये बिल्डरनी लिहिलं होतं की फ्लॅट विक्री झाल्यानंतर आम्ही कुठलीही सोसायटी करणार नाही आणि सगळं मेंटेनन्स बिल्डिंगचं आम्हीच बघू आणि जे काही आम्ही पैसे रेज करू ते सगळ्यांनी देणं बंधनकारक आहे. जर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला रेंटवर राहायला लागलं, एखाद्याचा फ्लॅट रेंटेड असतो आणि तो बुक करतो फ्लॅट, तर जो खर्च आहे, जो रेंट त्याला द्यावं लागलंय, तर तो रेंट बिल्डरनी दिला पाहिजे. बिल्डरनी पे केला पाहिजे. या स्पेसिफिक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. जर समजा सोसायटी फॉर्म झाली आणि बिल्डरने सोसायटी हँडओव्हर केली तर बिल्डर त्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो का. आपल्याला असं वाटतं की बिल्डर पाण्याची व्यवस्था करतोय पण तो तुमच्या ऍडव्हान्स मेंटेनन्स म्हणून करत असतो. प्रत्यक्षामध्ये तुमचा ऍडव्हान्स मेंटेनन्स पण त्यांनी वापरला नाही पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःच्या खर्चातून ती पाण्याची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. म्हणजे आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट बघितलं होतं दळवी सरांचं माझ्या मते, तर त्याच्यामध्ये त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल म्हणलेलं आहे. तर ती रेन वॉटर हार्वेस्टिंग हे बिल्डरनी करून दिलं पाहिजे. बऱ्याचदा फ्लॅट घेताना लोकांची फसवणूक होते तर लोकांनी अशा वेळेस काय करावं. लोकांनी कोर्टाची पायरी चढावी की बाबा एखाद्या वकिलाकडे जावं, एखाद्या एक्सपर्टकडे जावं. तुमचं काय मत. आपण आपल्या बिल्डिंगचा स्वतः मेंटेनन्स करणं, त्याचा खर्च करणं आणि बिल्डरनी करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी माझे पैसे 4 पैसे वाचवून काटकसरीने जिथं लागतील तेवढंच वापरतो, पण जेव्हा हेच पैसे बिल्डर मेंटेनन्ससाठी वापरत असेल तो काही बिल लावेल. एखादा डिफेक्ट जर असेल, स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल तर 5 वर्षांपर्यंत बिल्डरची लायबिलिटी आहे की ते दुरुस्त करून द्यायचं. फॉर एक्झाम्पल लिकेज आहे, 5 वर्षांपर्यंत बिल्डरने करून दिली पाहिजे. तुमच्या फ्लॅटचे पोझिशन तुम्हाला अजून मिळाले नाही का. नसल्यास असे कोणते नियम आहेत ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पोझिशन मिळू शकते. नवीन फ्लॅट घेताना होणारी फसवणूक कशी टाळावी. रेरा, मोफा हे कायदे काय आहेत. हे कायदे बिल्डर आणि फ्लॅटधारक यांना कसे लागू पडतात. सोसायटी फॉर्म झाली नसल्यास त्यावर कोणते उपाय आहेत. अशा बऱ्याच फ्लॅट आणि सोसायटी संबंधित प्रश्नांवरती आज आम्ही ओहापोह केला आहे ॲडव्होकेट चिन्मय कल्याणी यांच्यासोबत, जे की गेले 8 वर्षापासून पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत. शिवाय रेरा, कन्झ्युमर कोर्ट, कोऑपरेटिव्ह कोर्ट ते हायकोर्टपर्यंतचे सर्व केसेस ते हँडल करतात. चला तर मग त्यांच्यासोबत आपण आज छान ओहापोह करूया. सर, तुमचे स्वागत आहे आमच्या ओहापोह यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू सो मच मला चॅनलवर बोलवलं. माझं इथं येण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या प्रॅक्टिस एरियामध्ये मी काम करतो आता, तर जेव्हा आपण घर घेतो, कोणी व्यक्ती घर घेते, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम हा येतो की ते घराचं जे ॲग्रीमेंट आहे ते बरोबर आहे का, किंवा घर घेताना मला कुठल्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागेल का पुढे जाऊन. आणि मग हे करता करता जेव्हा जसं जसं वेळ जात जाते तसं तसं वेगवेगळे डिस्प्यूट समोर येतात, वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. मग त्यावेळेस असं होतं की आपण आयुष्याची जमापुंजी खर्च करतोय, लोन घेऊन EMI भरून आम्ही घर घेतोय आणि एवढा त्रास आम्ही त्रास विकत घेतलाय का घर विकत घेतलंय असं होतं. मग त्यामुळं इथं येण्याचं माझं महत्त्वाचं कारण हे की जेव्हा आम्ही काम करतो तर अवेअरनेस हा लोकांमध्ये नाही, जागरूकता नाहीये. तर आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचता येईल. लोकांना बरेचसे असे प्रश्न असतात की कदाचित ह्याच्यातून त्यांना उत्तर मिळाली तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळं आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. शुअर. सर, मला सांगाल का नवीन फ्लॅट घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता नवीन फ्लॅट जेव्हा आपण बुक करतो तर सगळ्यात पहिल्यांदा हे बघायला लागतं की तो फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये आहे आणि ते बिल्डिंगच्या जमिनीवर आहे तर त्या जमिनीचं टायटल क्लिअर आहे का. म्हणजे जी ओनरशिप आहे, बऱ्याचदा असं होतं की बिल्डर स्वतः ती लँड डेव्हलप करतो किंवा लँड ओनर असतात, मूळ जमीन मालक असतात, त्यांच्यासोबत डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो. तर त्यांच्याकडे ते टायटल क्लिअर आहे का हे बघणं आवश्यक असतं. मग त्यासाठी टायटल सर्च रिपोर्ट आपल्याला काढायला लागतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की ती लँडचं टायटल क्लिअर आहे का, हा पहिला विषय झाला. मग त्याच्यानंतर जेव्हा बिल्डरसोबत आपण ॲग्रीमेंट करतो तर सगळ्यात पहिल्यांदा बिल्डरकडून त्याचा ड्राफ्ट मागून घेणं हे आवश्यक आहे. त्या ड्राफ्टमध्ये काय काय आहे, कारण ॲग्रीमेंटमध्ये जर चुकीचे क्लॉजेस असतील किंवा भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणारे जर काही क्लॉजेस असतील तर मग तुम्हाला डिस्प्यूट रेज करायला पण आवडेल. मग तुम्ही कुठल्या कोर्टाला सुद्धा अप्रोच नाही करू शकत. त्यामुळे ते ॲग्रीमेंट व्यवस्थित वाचून घेणं आवश्यक आहे. काम करताना आम्हाला बऱ्याच गोष्टींचा आम्ही समोर येतो की जे सँक्शन प्लॅन असतो, म्हणजे जेव्हा आपण एखादं बिल्डर बांधकाम चालू करतो तर त्याला कुठल्याही संस्थेकडून, म्हणजे आता आपण पुण्यात आहे तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा 2 महानगरपालिका आहेत आणि PMRD अशा संस्थांकडून त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम चालू करण्याची परवानगी घ्यायला लागते.
पण बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या सँक्शन प्लॅनवर बांधकाम केलं जातं आणि फ्लॅट विकले जातात. तर ग्रामपंचायतीच्या ह्याच्यावर जे विकलेलं आहे तर ते इलिगल आहे, ते सगळं अनधिकृत बांधकाम आहे. तर आपलं ग्रामपंचायतचं तर नाहीये ना, हे बघून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक ॲग्रीमेंट आम्ही बघितलं, तर त्याच्यामध्ये बिल्डरनी लिहिलं होतं की फ्लॅट विक्री झाल्यानंतर आम्ही कुठली सोसायटी करणार नाही आणि सगळं मेंटेनन्स बिल्डिंगचं आम्हीच बघू आणि जे काही आम्ही पैसे रेज करू ते सगळ्यांनी देणं बंधनकारक आहे. मग तुमचं काहीच कंट्रोल नाही त्याच्यावर. किंवा काही ॲग्रीमेंटमध्ये असं पण असतं की भविष्यात जर FSI वाढला तर बांधकाम आम्ही करू, तुमच्या कन्सेंटची गरज नाही. असं जर ॲग्रीमेंट केलं तर तुम्ही अडकून जाल पूर्ण. तर ह्या गोष्टी तपासून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता रेरा आलाय, तर रेरामध्ये आणि ह्याच्यापूर्वी मोफा ऍक्ट आहे, मोफा अजूनही आहे, तर ह्या दोन्ही ऍक्टमध्ये वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज बिल्डरवर दिलेल्या आहेत. तर आता सध्या की रेरा रजिस्टर्ड आहे का नाही, त्या सगळी माहिती रेराच्या वेबसाईटवर आहे का नाही, तर ह्या गोष्टी बघणं हे अत्यंत आवश्यक. बरोबर. आत्ताच तुम्ही उल्लेख केला रेरा आणि मोफा या कायद्याचा. तर हे कायदे काय आहेत आणि यामध्ये बिल्डर आणि फ्लॅटधारक यांच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? अच्छा, चांगला प्रश्न आहे. रेरा कायदा हा 2016 साली आला. तर आपले जे रिअल इस्टेटचं रेग्युलेशन करण्यासाठी रेरा कायदा हा आणला गेला. आता कित्येकांना माहीत नाही आहे की रेरा कायद्याच्या आधी सुद्धा एक कायदा होता, तर तो मोफा कायदा आहे. तर हा कायदा 1963चा कायदा आहे, म्हणजे एवढा जुना कायदा आहे. तर रेरा आणि मोफा या दोन्ही कायद्यांमध्ये बिल्डरवरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि फ्लॅट होल्डरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्यांचे अधिकार हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअरली दिल्या आहेत. तर मोफा कायद्यामध्ये जो 1963ला आला, तर त्याच्यामध्ये बिल्डरनी जे काही ॲडव्हान्स मेंटेनन्स घेतला असेल तर त्याचा हिशोब फ्लॅट होल्डर्सना दिला पाहिजे, किंवा ब्रॉशरमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंट मटेरियलमध्ये ज्या ज्या गोष्टी बिल्डरनी कबूल केल्या किंवा सांगितलं की मी हे देणार आणि त्याच्यावर फ्लॅट विकत दिले, तर त्या गोष्टी बंधनकारक आहेत. किंवा सोसायटी करून देणं बंधनकारक आहे, कन्व्हेन्स करून देणं बंधनकारक आहे. तसंच रेरामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बंधनकारक आहेत. आता त्याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की मोफामध्ये बिल्डरकडून ह्या काही गोष्टी करण्यामध्ये कसूर जर झाला तर तुम्ही बिल्डरच्या विरोधात गुन्हाही दाखल करू शकता, अशा प्रोव्हिजन मोफामध्ये. आणि रेरामध्ये त्याचं व्हायोलेशन झालं तर तुम्ही कम्पेन्सेशन किंवा अशा प्रकारच्या रेरामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. तर दोन्ही कायदे तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर योग्य पद्धतीने झालं तर नक्कीच म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त बिल्डरवर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का, तर नाही. तर जे फ्लॅट होल्डर्स आहेत तर त्यांच्यावर पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर त्या काय आहेत, तर कसं होतं, जेव्हा बांधकाम चालू होतं ना कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळतं, आणि जेव्हा त्याचं पूर्ण होतं तेव्हा भोगवटा दाखला म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळतं. तर ते मिळाल्याशिवाय फ्लॅटचं पोझिशन घ्यायचं नाही. हो का? हे कंपल्शन आहे, हे मॅन्डेट आहे रेरामध्ये सुद्धा मोफामध्ये सुद्धा. किंवा जी जबाबदारी बिल्डरवर दिलेली आहे सोसायटी रजिस्टर करण्याची किंवा कन्व्हेन्स करण्याची, तर जेव्हा बिल्डर बोलवेल तेव्हा त्या सोसायटी रजिस्ट्रेशनच्या फॉर्म्सवर सह्या दिल्या पाहिजेत. किंवा सोसायटीत रजिस्टर करतानाची एक नोंदणीपूर्व मिटिंग घेणं कंपल्सरी आहे, तर त्या मिटिंगला हजर राहिलं पाहिजे. कन्व्हेन्स जेव्हा बिल्डर करून देईल तेव्हा ते कन्व्हेन्स करून दिलं पाहिजे. तर ह्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत ना, फक्त असं नाही की सगळ्या गोष्टी बिल्डरनीच केल्या पाहिजेत. आमच्यावर, आम्ही फ्लॅट घेतो, तुमच्यावर पण काहीतरी आहे ना. बरोबर. तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, ह्यांची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की OC येत नाही, बिल्डर म्हणतो तुम्ही घ्या पोझिशन आणि पोझिशन घेतलं जातं, तर ते चुकीचं आहे. तर दोन्ही बाजूनी ते आहे, म्हणजे बिल्डर आणि फ्लॅट पर्चेसर्स हे दोन्हीचे स्तंभ आहेत रिअल इस्टेटचे. ते दोन्ही जेवढे चांगल्या पद्धतीने पुढे जातील तर ते इन्शुअर रेरा आणि मोफामध्ये डेफिनेटली केलेले. अरे वा. जर समजा एकच फ्लॅट दोघांना विकला असेल तर अशा केसमध्ये काय करावे? अशा घटना घडतात, अशा घटना खूप ठिकाणी घडतात. तर हा ऍक्च्युली गुन्हा आहे, ही फसवणूक आहे. फसवणुकीचा गुन्हा बिल्डरवर दाखल होऊ शकतो. एकदा एखादा फ्लॅट बुक झाला किंवा ॲग्रीमेंट झालं तर तोच फ्लॅट दुसऱ्याला देणं ही रेरा आणि मोफा दोन्ही ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की अशा पद्धतीने करता येत नाही. मग काय करावं लागतं, तर बिल्डरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशनला उभं राहू शकता की बिल्डरने आमची फसवणूक केली, सगळे डिटेल्स पोलिसांना आपल्याला द्यायला लागतात आणि मग ते गुन्हा नोंद करून पुढची प्रक्रिया करून घेतात. या व्यतिरिक्त कन्झ्युमर कोर्ट आणि रेरा या दोन्ही ऑथॉरिटीज, दोन्हीपैकी एक, कसं आहे, एकाच वेळेस एका गोष्टीसाठी आपल्याला रेरामध्ये पण आपण गेलो, कन्झ्युमर कोर्टात पण गेलो, असं नाही करतात. एका वेळेस एका ठिकाणी जायला लागतं. पण गुन्हा आपण कधी दाखल करू शकतो, पॅरलली कम्पेन्सेशनसाठी आपण या ठिकाणी जाऊ शकतो. आमच्याकडे एक रिसेंटली केस आली होती, आम्ही कन्झ्युमर कोर्टात आता घेऊन गेलोय. रिक्षा चालक आहे, पै जोडून त्यांनी पैसे दिले आणि त्याच्यानंतर बिल्डरनी तो फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकून टाकला. बापरे. म्हणजे हा प्रॉब्लेम जेन्युअन आहे आणि त्यासाठी मग आम्ही कन्झ्युमर कोर्टात पण गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पण गेलो. गुन्हा दाखल करताना पण अशी म्हणजे दोन पद्धतीने गुन्हा दाखल होतो. एक तर तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जा, पोलीस गुन्हा रजिस्टर करून घेतील. पण अनफॉर्च्युनेटली काही बाबतीत असं होतं की पोलीस म्हणतात की हा दिवाणी स्वरूपाचा दावा आहे आणि तुम्ही दिवाणी कोर्टात जा, आम्ही गुन्हा नाही दाखल करू शकत. तर आपल्याला कोर्टामधून
पोलिसांना एक डायरेक्शन घेऊन येतात. ते जुना CRPC होता 156(3), त्याच्या खाली ही प्रोव्हिजन होती. आणि आता BNSS मध्ये 175(3) मध्ये ही प्रोव्हिजन आहे. कोर्टामध्ये आपण केस दाखल करू शकतो आणि गुन्हा दाखल करून घेण्याची ऑर्डर आपण घेऊन येऊ शकतो. तर मी स्वतःही तशा पद्धतीच्या ऑर्डर मिळवलेल्या आहेत. आणि ते करणं, जर पोलीस नसतील करून घेत तर डेफिनेटली कोर्टात जाऊन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी गेलं पाहिजे 100%. समजा फ्लॅटचं पोझिशन उशिरा मिळालं तर काय करावं? हा तर सर्रास आपण प्रॉब्लेम बघतो की फ्लॅटचं बिल्डर एक डेट देतो आणि त्याच्यानंतर ते फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही. तर रेरामध्ये आणि मोफामध्ये सुद्धा जे मॉडेल ॲग्रीमेंट दिलेलं आहे, तर त्या ॲग्रीमेंटप्रमाणेच बिल्डरनी आपलं रजिस्टर ॲग्रीमेंट करून दिलं पाहिजे. बऱ्याचदा हेही होत नाही, रजिस्टर ॲग्रीमेंट त्याच्याप्रमाणे केलं नाही जात. तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा बघितली पाहिजे. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जी प्रॉमिस्ड डेट ऑफ पोझिशन आहे, तर स्पेसिफिकली ती डेट लिहिली गेली पाहिजे ॲग्रीमेंटमध्ये. आणि त्या ॲग्रीमेंटला जर पोझिशन नाही मिळालं तर रेरामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे, सेक्शन 18 आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की जेवढ्या दिवसांचा डिले असेल तर तेवढ्या दिवसांचं कंपेन्सेशन ॲज अ इंटरेस्ट कंपेन्सेशन हे बिल्डरनी फ्लॅट होल्डर्सला दिलं पाहिजे. त्याच्यासोबतच जर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला रेंटवर राहायला लागलं, एखाद्याचा फ्लॅट रेंटेड असतो आणि तो बुक करतो फ्लॅट, तर ते रेंटल इन्कम जे रेंटल जो खर्च आहे, जो रेंट त्याला द्यावं लागलंय, तर तो रेंट बिल्डरनी दिला पाहिजे. बिल्डरनी पे केला पाहिजे. या स्पेसिफिक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहेत. बऱ्याचदा असं होतं, हे एक मिसकन्सेप्शन पण आहे की एकदा समजा 3 महिन्याचा डिले असेल, 6 महिन्याचा डिले असेल आणि पोझिशन मिळालं, तर त्याच्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता का रेराकडे? तर जाऊ शकता. हो, तर तुम्ही जाऊ शकता. ते तर तो जो कंपेन्सेशन आहे ते 100, म्हणजे पोझिशन मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही ती केस दाखल करू शकता. तर अशा पद्धतीने जो डिलेचा विषय आहे तर तो बघितला पाहिजे. आमच्याकडे केस आली होती, ते नागपूरचे गृहस्थ होते. तर 2017 अराउंड 2017 त्यांनी पुण्यामध्ये फ्लॅट बुक केला आणि त्यांना सांगितलं 2 वर्षात पोझिशन मिळेल 2019 पर्यंत. त्यावेळेस त्यांचा मुलगा 10वी मध्ये होता. आणि मग त्यांचा असं प्लॅन आहे की 2 वर्षामध्ये पुण्यात इंजिनिअरिंगला जाईल तो, आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तो राहायला त्याला फ्लॅट मिळेल 2 वर्ष. अशा प्लॅनिंगने त्यांनी घेतला तो. 2 वर्ष होऊन गेले, 2019 आलं, मुलगा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन पुण्यात आला, फ्लॅट अजूनही नाही मिळाला. मुलाचं इंजिनिअरिंग झालं, तो परदेशात निघून गेला, फ्लॅट अजूनही नाही मिळाला. बापरे, हे तर अति झालं. ही अशी परिस्थिती आहे रेरामध्ये. आम्ही ती केस आता लढतोय सध्या. तर हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तुम्ही विचार करा त्या व्यक्तीचं किती फ्रस्ट्रेशन असेल. त्यामुळं रेरासारखी ही जी पूर्ण सिस्टीम आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट जर झाली अजून इफेक्टिव्ह पद्धतीने, तर त्याचा खूप लोकांना फायदा होईल. त्यामुळे डिले पोझिशनसाठी जर तुम्हाला होत असेल प्रॉब्लेम तर 100% रेरामध्ये गेलं पाहिजे. नक्कीच. सर, बऱ्याचदा बघायला गेलं तर जाहिरातीमध्ये किंवा ब्रोशरमध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या जातात आणि खूपशा कमिटमेंट केल्या जातात की बाबा आम्ही तुम्हाला या गोष्टी देईन, त्या गोष्टी देईन, पण ॲक्च्युअलमध्ये बिल्डरनं ते देणं बंधनकारक असतं का? हो, तर बिल्डरनी ते देणं बंधनकारक असतं. ब्रॉशर जे असतं किंवा कुठले ॲडव्हर्टायझिंग मटेरियल, व्हिडिओज असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रलोभनं दिली जातात की आमच्याकडे काय 30 अम्युनिटीज आहे, स्विमिंग टँक देतोय, क्लब हाऊस देतोय, जिम देतोय, पार्क देतोय. ह्या सगळ्या गोष्टी ब्रॉशरमध्ये किंवा त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग मटेरियलमध्ये असतात. तर मोफा आणि रेरा ह्या दोन्ही कायद्यांमध्ये स्पेसिफिक गोष्ट सांगितली की जे काही तुम्ही ब्रॉशरवर देताय तर ते बिल्डरवर बंधनकारक आहे. बऱ्याचदा आमच्याकडे लोक येतात की आम्ही बिल्डरला असं म्हणालो की तू तर हे दिलंय, काय झालं? मग तो बिल्डर आम्हाला त्या ब्रॉशरवरती एक लाईन दाखवतो की छोटीशी एकदम छोट्या अक्षरात असते की हे आमच्यावर बंधनकारक नाहीये. मग आता काय करायचं आम्ही? जरी तसं तरी लिहिलेलं असेल तरी सुद्धा ते बिल्डरवर बंधनकारक आहे. त्या गोष्टीसाठी तुम्ही रेरामध्ये जाऊ शकता, सिव्हिल कोर्टात सुद्धा केस दाखल केली जाऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जागरूकता, जसं मी सुरुवातीला म्हटलं की माहिती नसतं, अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. त्यामुळे जेवढ्या गोष्टी कळतील, जेवढं कायद्याचं ज्ञान होईल तेवढं लोक ह्या गोष्टी करायला जातील. त्यामुळे ते केलं पाहिजे. जी फसवणूक कुठल्याही अर्थाने जर आपली होत असेल तर ती 100% टाळली गेली पाहिजे. बरोबर. सोसायटी म्हणजे काय, ती कधी रजिस्टर केली जाते आणि सोसायटी रजिस्ट्रेशन करण्याचे काय फायदे आहेत? अच्छा, चांगला प्रश्न आहे. थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जातो की जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो तर तेव्हा फक्त हवेतला फ्लॅट आपण विकत नाही घेत. तो फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये आहे ती बिल्डिंग आणि ज्या जमिनीवर आहे ती जमीन ही कोणाच्या नावावर आहे. तर एकतर मूळ जमीन मालक असतो ती त्याच्या नावावर असते आणि बिल्डरनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलेलं असतं मग बिल्डरच्या नावावर असते. तर त्या जमिनीची मालकी जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत आपलं टायटल क्लिअर होत नाही. त्यामुळं जेव्हा आपण फ्लॅट विकले जातात तर मेजॉरिटी ऑफ द फ्लॅट्स विकले गेल्यानंतर बिल्डरनी 3 महिन्याच्या आतमध्ये सोसायटी रजिस्टर करायची असते आणि सोसायटी रजिस्टर झाल्यापासून 4 महिन्याच्यात कन्व्हेन्स करायचं असतं. तर
आपलं इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं नाव सातबारावर नाही लागू शकत. तर आपल्याला ते लावण्यासाठी आपल्याला एक एंटिटी असावी लागते, तर ती म्हणजे सोसायटी. आता मोफा सेक्शन 10 प्रमाणे 3 प्रकारच्या एंटिटी बिल्डर बनवू शकतो. सोसायटी किंवा अपार्टमेंट किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुद्धा बनवता येते. तर जास्त सोसायटी करणं जास्त सोपं आहे, कारण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये सोसायटीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने डिफाईन केलेले आहेत. हाऊसिंगसाठी पूर्ण अख्खा वेगळा सेक्शन त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे सोसायटी करणं हे महत्त्वाचं असतं. आता बिल्डर फ्लॅट विकतो, पण त्या लोकांना तिथं राहायचंय, तर मध्ये डे टू डे जे मॅनेजमेंट आहे, म्हणजे हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, कॉमन इलेक्ट्रिसिटी, लिफ्ट, पाण्याच्या टाक्या त्याचं साफ करणं, पाण्याचं व्यवस्थापन इन जनरल, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठली तरी संस्था तिथं असणं आवश्यक आहे. आणि पूर्वी ठीक होतं, 4, 5, 10 फ्लॅटच्या बिल्डिंग असायच्या, पण आता 500, 1000, 1500, म्हणजे आमच्याकडे 1500 फ्लॅटपर्यंतच्या सोसायट्याचं आम्ही काम बघतो. तर ह्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी कुठली तरी एंटिटी लागते, तर ती सोसायटी. आणि मग सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटी असते. मग सोसायटीचे जे बायलॉज आहेत किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे, तर त्याच्यामध्ये चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर किंवा कमिटी ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन केलेल्या आहेत. ऑल टुगेदर ह्याच्यावर आपण दुसरा पॉडकास्ट पण होऊ शकतो, एवढा तो विस्तृत विषय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सोसायटीमध्ये केल्या म्हणजे होतात. त्यामुळे ते सोसायटी करून घेणं हे आवश्यक असतं. आता ती सोसायटी कधी केली पाहिजे, तर फ्लॅट जेव्हा विकले जातात, मेजॉरिटी ऑफ द फ्लॅट विकले गेले की सोसायटी व्हायला पाहिजे. बऱ्याचदा ती करून दिली जात नाही, बिल्डर नाही करून देत. तर त्याचं कारण असं असतं, आता आपण पुण्यात राहतो, पुण्यात मेट्रो चालली आहे, जिथं मेट्रोच्या 500 मीटरच्या रेडियसमध्ये 4 पट FSI झालाय. FSI म्हणजे समजा आता 100 स्क्वेअर फूटचं जर जमीन असेल, एक FSI म्हणजे 100 स्क्वेअर फूटचं बांधकाम आपण करू शकतो. तोच FSI आता 4 पट झालाय, म्हणजे तिथं 400 स्क्वेअर फूटचं बांधकाम आता होऊ शकतं. आता हे तर मी एकदम छोटं एक्झाम्पल दिलं. जे आता मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते कितीतरी एकरांमध्ये असतात, त्यामुळे तेवढं डेव्हलपमेंटचं पोटेन्शियल तिथं वाढतं. म्हणजे जिथं आधी 1 फ्लॅट निघत होता तिथं आता 4 फ्लॅट निघणार. आणि हा जो फायदा सगळा आहे, जेव्हा फ्लॅट विकत घेतला जातो तर आपण हवेतला फ्लॅट विकत न घेता त्या जमिनीमध्ये आपले हितसंबंध तयार होतात. आणि त्याच्यावर जो कुठला फायदा वाढणारा असेल तर तो आपल्याला मिळायला पाहिजे. पण जोपर्यंत आपली सोसायटी होत नाही, सोसायटीचं कन्व्हिन्स होत नाही, आपलं नाव सातबारावर लागत नाही, तोपर्यंत हा फायदा आपल्याला मिळत नाही. आणि मग साहजिक ह्या कारणासाठी सोसायटी करणं टाळलं जातं. मग सोसायटीची कन्सेंट न घेता फ्लॅट मजले चढवले जातात, बिल्डिंग चढवल्या जातात. तर ह्या गोष्टीसाठी ते टाळलं जातं. तर त्याच्यासाठी सुद्धा मोफामध्ये प्रोव्हिजन आहे. तर सोसायटी करून घेणं ह्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. बिल्डिंगमधले काही लोक किंवा प्रोजेक्टमधले काही बिल्डिंग्स सोसायटी फॉर्म करायला तयार नसतात, तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? सोसायटी फॉर्म म्हणजे सगळ्यात पहिल्यानंतर माझं हे सांगणं आहे की जर असं कोणी तयार नसेल तर तसं करू नका. सोसायटी करण्याचे खूप जास्त फायदे आहेत. पण जर नसेल कोणी तयार तर आपली जी सोसायटी तयार होते तर ती सहकार कायद्याखाली तयार होते. आणि सहकाराची 7 तत्व आहेत, ज्या तत्वांवर अख्खा सहकार चालतो. तर त्यातलं पहिलंच तत्व आहे की कुणालाही जबरदस्ती तुम्ही नाही करू शकत मेंबरशिपसाठीचं, व्हॉलंटरीली असलं पाहिजे. तर प्रोव्हिजन काय सांगतात किंवा जे सर्क्युलर्स असतात वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर आहे की जेव्हा कुठली सोसायटी फॉर्म होते मेजॉरिटी लोकांच्या सह्या पाहिजेत. म्हणजे 100 फ्लॅट असतील, 51 लोकांनी सह्या केला तरी सोसायटी होऊ शकते, बाकीच्याने नाही केला तरी. म्हणजे 100% सर्वांनीच करावं असं काही नाहीये, सगळ्यांनी सह्या केल्या पाहिजेत असं कंपल्शन बिलकुल नाहीये. 51% लोकांच्या सह्या झाल्या, मेजॉरिटी ऑफ द फ्लॅट होल्डरच्या सह्या झाल्या, त्याच्या बेसिसवर सोसायटी रजिस्टर होऊ शकते. आणि ज्यांनी सह्या नाही केल्या नंतर त्यांना आपण मेंबरशिप देऊ शकतो. त्यामुळे कुणासाठी अडकून पडण्याची, थांबून राहण्याची गरज नाहीये. आता आपण बरेचसे असे प्रोजेक्ट बघतो ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त विंग्स असतात किंवा वेगवेगळ्या बिल्डिंग्स असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 पद्धतीने होऊ शकतं. सगळ्यांची एकच सोसायटी जर करायची असेल तर 51% लोकांच्या सगळ्या बिल्डिंग मिळून 51% लोकांच्या सह्या मिळतात का हे बघायचं. मिळत असतील वेल अँड गुड, तुम्ही एक सोसायटी करू शकता. नसतील मिळत तर विंग निहाय सुद्धा सोसायटी होऊ शकते. त्याचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आहेत की कधी विंग निहाय आपल्याला सोसायटी करता येते. त्या पद्धतीने ते केलं जाऊ शकतं. पण त्यामुळे सोसायटी अडून राहू नये, ती लवकर लवकर केलं पाहिजे. 100% बरोबर. सोसायटी फॉर्म करण्यामध्ये ज्या मेंबर्सचे पार्टिसिपेशन नाही आहे अशा लोकांनी मेंटेनन्स देणं भाग आहे का? ॲक्च्युली जसं मी आधी उत्तर दिलं की जे कोणी सभासद व्हायला इच्छुक नाही आहेत किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यांच्याशिवाय तुम्ही नोंद करा आणि नंतर तुम्ही मेंबरशिप त्यांना द्या. बऱ्याचदा असं होतं की मेंबरशिप नंतर नाही घ्यायचं म्हणतात ते किंवा घेतली नाही, तर मग मेंटेनन्सचं काय? सोसायटी मेंटेनन्स वसूल करू शकते का? तर सोसायटी मेंटेनन्स वसूल करू शकते. त्याचं कारण असं आहे की जी सर्व्हिसेस सोसायटी प्रोव्हाइड करते, म्हणजे पाणी असेल किंवा हाऊसकीपिंग असेल, सिक्युरिटी असेल,
कॉमन एरिया असेल तर ह्या सगळ्याचा मेंटेनन्स हा सोसायटीला करावाच लागतो. त्यामुळे ॲज अ मेंबर जरी नाही तरी ॲज अ भोगवटादार तिथं राहणारी ती व्यक्ती आहे, त्यामुळे सोसायटीकडून सोसायटी मेंटेनन्स घेऊ शकते जे ते सोसायटीचे सभासद नसले तरी सुद्धा. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की सोसायटीच्या विरोधामध्ये जर कुठली केस असेल तरी ती सोसायटीचे रजिस्ट्रार्स असतील किंवा कोऑपरेटिव्ह कोर्ट असेल, ह्याच्यासोबतच सोसायटीच्या विरोधात कन्झ्युमर कोर्टात सुद्धा जाता येतं. कारण सोसायटी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि जे मेंबर्स आहेत सोसायटीचे ते कन्झ्युमर आहेत असंही मानलं जातं. जर तसं असेल तर सोसायटी भोगवटादाराकडून मेंटेनन्स घेऊ शकते. त्यामुळे 100% जरी सभासद नसतील तरी सुद्धा मेंटेनन्स हा वसूल केला जाऊ शकतो. म्हणजे असं नाही की आम्ही सोसायटीमध्ये येणार नाही, आमची सोसायटी मेंटेनन्स पण असं होत नाही. सोसायटीचा मेंटेनन्स द्यावाच लागतो. म्हणजेच जे सोसायटीची कर्तव्य आहेत ती तुम्हाला पार पाडावीच लागतात, रूल्स पण फॉलो करायला लागतात, मेंटेनन्स पण भरायला लागतो. पण जे अधिकार आहेत, शेअर सर्टिफिकेट नाही मिळणार, कमिटीमध्ये येता नाही येणार, इलेक्शनला व्होट नाही करता येणार, हे अधिकार नाहीत मिळत. म्हणजे जर मेंबरशिप नाही घेतली तर सोसायटीचं नुकसान नाही, त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नुकसान आहे. खरं. माझ्या ओळखीमध्ये एक उदाहरण आहे. आमच्या शेजारीच 2 विंग्ज आहेत आणि एका विंगमध्ये एक ड्रेनेजचा इश्यू झाल्यामुळे त्यांना चांगलाच खर्च लागला. तर मग दुसऱ्या विंगने देखील त्या खर्चासाठी पैसे देणे भाग आहे का? तर आता ह्या प्रश्नाचं असं उत्तर देता येईल की त्या दोन्ही विंगची जर एकच सोसायटी असेल तर कसं असतं, सोसायटीमध्ये मेंटेनन्सचे 2 कॉम्पोनंट असतात. एक असतो रेग्युलर मेंटेनन्स जो आपलं जे डेली हे असतं, म्हणजे वॉचमन, हाऊसकीपिंग, कॉमन इलेक्ट्रिसिटी, तर हा एक खर्च असतो, हा एक मेंटेनन्सचा भाग असतो. आणि दुसऱ्या भागामध्ये रिपेअर मेंटेनन्स आणि सिंकिंग फंड असे 2 पद्धतीचे फंड्स असतात. तर हा जो मेजर खर्च असतो, पाईपलाईनच बदलायला लागली, लिफ्टचा मेजर काहीतरी इश्यू झाला, तर ह्या टाईपचे जे खर्च असतात तर ते मेजर रिपेअर मेंटेनन्स फंड ह्या सदराखाली जे पैसे घेतले जातात तर त्याच्यातून तो जातो. त्यामुळे स्पेसिफिकली या विंगचे हे पैसे, त्या विंगचे ते पैसे असं ते करता येत नाही. त्यामुळे तो जो खर्च आहे, मग सगळ्यात पहिल्यांदा इथून सुरुवात होते की सोसायटी बायलॉज प्रमाणे चालू आहे का, तो जो मेंटेनन्स घेतला जातोय तो त्या पद्धतीने घेतला जातोय का. आपले कायदे आणि बायलॉज अशा पद्धतीचे आहेत की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरं तर आहे त्याच्यात, पण सुरुवातीला आपण ते फॉलो नाही करत आणि नंतर प्रॉब्लेम आल्यावर मग आपण विचारतो की काय प्रश्न, आता काय करायचं. तर त्यामुळे सुरुवातीपासून जर ते फॉलो केलं गेलं तर हा प्रश्न पुढं येत नाही. आणि हे उत्तर देणं मी हेही सांगतो की हा लिगल ॲडवाईस नाहीये. केस टू केस डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर परिस्थिती बघून सुद्धा बदलतं. त्यामुळं ते बघून व्यवस्थित करता येईल, पण जर तुम्ही फॉलो केले तर तुमची उत्तर तुमच्या कायद्यामध्ये तुम्हाला मिळते. हो ना. सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये काय फरक आहे? हा खूप मोठा, म्हणजे आमच्या प्रॅक्टिस एरियामध्ये तर हा खूप जेन्युअन, म्हणजे काही वर्षांपूर्वी, आता त्याचं सोल्युशन आम्हाला सगळ्यांना मिळालंय. तर जेव्हा मी सुरुवातीला पण सांगितलं की मोफा सेक्शन 10 मध्ये बिल्डरवर रिस्पॉन्सिबिलिटी कुठलीही एंटिटी, लिगल एंटिटी तयार करून द्यायची ज्याच्यामध्ये सोसायटी, अपार्टमेंट किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्यापैकी कुठलीही करू शकतो. तर सोसायटी जी होते, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी होते, तर ती सहकार कायद्याप्रमाणे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट जो 1960चा कायदा आहे त्याच्याप्रमाणे सोसायटी रजिस्टर होते. अपार्टमेंट ऍक्ट हा सुद्धा एक वेगळा ऍक्ट आहे, तर तो 1970चा ऍक्ट आहे. तर त्याच्याप्रमाणे अपार्टमेंट ची स्थापना होते. आता पूर्वी जेव्हा, जसं मी आधी सांगितलं की 5, 6, 10 फ्लॅट होते, तर तेव्हा अपार्टमेंट ऍक्ट हा त्याच्यासाठी सोयीस्कर असायचा, कारण फार त्याच्यामध्ये खूप मोठा खर्च आहे, खूप मोठा पैसा इन्व्हॉल्ड आहे, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये नव्हत्या. त्यामुळे अपार्टमेंट ऍक्टमध्ये ज्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत तर त्या तोकड्या आहेत. त्याच्यामध्ये अत्यल्प स्वरूपाच्या त्याच्यामध्ये तरतुदी आहेत, ज्याच्यामध्ये आता जर आपण सोसायटीमध्ये गेलो तर सोसायटीमध्ये दर 5 वर्षांनी इलेक्शन कंपल्सरी आहे, ऑडिट कंपल्सरी आहे, ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट करायला लागतो, AGM घ्यावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या उपर जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही रजिस्टरकडे जाऊ शकता, कोऑपरेटिव्ह कोर्टात जाऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी अपार्टमेंट ऍक्टमध्ये नाही आहेत, रादर नव्हत्या एवढे दिवस, आता त्या झाल्यात. मी ज्या फर्ममध्ये आता पार्टनर आणि ॲज अ लिगल हेड काम करतो, डिअर सोसायटी, तर आमचे जे फाउंडिंग पार्टनर आहेत युवराज पवार सर, तर त्यांनी त्याच्यामध्ये अपार्टमेंट ॲक्टमध्ये बदल होण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तो जो ॲक्ट आहे तो एकदम लिमिटेड स्कोपचा असल्यामुळं सोसायटी आणि अपार्टमेंट जेव्हा ह्याचं कम्पॅरिझन होतं तेव्हा तो अपार्टमेंट ॲक्ट हा कधीही खालच्या ह्याच्यामध्ये जातो आणि सोसायटी करणं हे कधीही फायदेशीर ठरतं. ओनरशिप हा जो विषय, लँडची ओनरशिप, जेव्हा सोसायटी होते तेव्हा सोसायटीमध्ये सगळे लोक सोसायटीचे सभासद असतात आणि सोसायटी लँडची ओनर असते. पण अपार्टमेंटमध्ये तसं होत नाही. अपार्टमेंटमध्ये इंडिव्हिज्युअल फ्लॅट होल्डरच्या नावावर डीड ऑफ अपार्टमेंट होतं आणि इंडिव्हिज्युअलचं नाव सातबारावर लागतं. मग जर समजा कोणाला फ्लॅट विकायचा असेल तर ती सगळी प्रक्रिया पहिल्यापासून करावी लागते. त्यामुळे सोसायटी करून घेणे कधी फायदेशीर होतं. बरोबर.
जर समजा सोसायटी फॉर्म झाली आणि बिल्डरने सोसायटी हँडओव्हर केली तर बिल्डर त्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो का? हा खूप कॉमन प्रश्न आहे. हो. आता आम्ही जे लिगल कन्सल्टेशन देतो, मोठ्या मोठ्या सोसायटी किंवा मोठ्या मोठ्या सोसायटीच्या कमिटी आमच्याकडे येतात की बिल्डर आम्हाला सोसायटी करून द्यायचं म्हणतोय किंवा केलेली सोसायटी हँडओव्हर करायचं म्हणतोय, तर आम्ही काय केलं पाहिजे? बरेचशा ॲम्युनिटीज अर्धवट राहिल्या आहेत, बरीचशी कामं अर्धवट राहिली आहेत, तर आम्ही सोसायटी करून घेऊ का किंवा काय करायचं? तर हा खूप जेन्युइन प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर असं देता येईल की बिल्डरवर सोसायटी करून देणं हे बंधनकारक आहे. मोफा सेक्शन 10 प्रमाणे आणि रेराच्या सेक्शन 11 प्रमाणे, आणि कन्व्हेन्स ही करून देणं बंधनकारक आहे. तुम्हालाही ते घेणं बंधनकारक आहे. सोसायटी तुम्ही करून घेतली पाहिजे, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. जर एखादी गोष्ट म्हणजे एखादी ॲम्युनिटीज बिल्डरनी नाही दिली किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट राहिला असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर बिल्डरवर ते पूर्ण करण्याची म्हणजे ॲम्युनिटीज पूर्ण देण्याची बिल्डरची जबाबदारी आहे. एखादा डिफेक्ट जर असेल, स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल, तर 5 वर्षांपर्यंत बिल्डरची लायबिलिटी आहे की ते दुरुस्त करून द्यायचं. फॉर एक्झाम्पल लिकेज आहे, 5 वर्षांपर्यंत बिल्डरने करून दिली पाहिजे. ह्या सगळ्या प्रोव्हिजन रेरामध्ये आहेत. मग प्रश्न असा येतो की जर आमची सोसायटी झाली, कन्व्हेन्स झालं, तर बिल्डर हात वर करून निघून जाईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज बिल्डरवर आहेत त्या मोफाप्रमाणे आहेत, रेराप्रमाणे आहेत. तुमचं बिल्डरसोबत ॲग्रीमेंट झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाले, तर कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन सुद्धा बिल्डरवर आहेत. तुम्ही सोसायटी केली काय किंवा नाही केली काय, बिल्डरवर त्या गोष्टी या बंधनकारकच आहेत. पण सोसायटी केली तर फायदा तुम्हाला काय होतो? कॉमन एरियातला काही विषय आहे, कॉमन ॲम्युनिटीज आहेत, त्या बिल्डरनी जर नाही दिल्या, जर तुमची सोसायटी नसेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल एकेकाला कोर्टात जावं लागेल किंवा सगळ्यांचे मिळून मग सह्या घ्या, सगळ्यांना एकत्र बोलवा, मीटिंग करा, मग सगळ्यांची ऑथॉरिटी घ्या आणि मग केस दाखल करा. पण त्याच वेळेस जर तुमची सोसायटी असेल, तुम्ही कलेक्टिव्हली बिल्डरच्या विरोधात केस दाखल करू शकता ॲज अ सोसायटी. तिथे इंडिव्हिज्युअल कोणी टार्गेट नाही होत. त्यामुळे सोसायटी करून घेणे कधीही चांगलं राहतं, हँडओव्हर घेतला पाहिजे. आणि शेवटी त्याच्यामध्ये असं पण आहे की जेव्हा बिल्डर आपला खर्च चालवतात, बिल्डर काही स्वतःच्या पैशातून मेंटेनन्स नाही करत, ॲडव्हान्स मेंटेनन्स घेतलेला असतो त्यांनी, नंतर इन्व्हॉइस काढतो तो. आणि आपण आपल्या बिल्डिंगचा स्वतः मेंटेनन्स करणं, तोचा खर्च करणं आणि बिल्डरनी करणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी माझे पैसे 4 पैसे वाचवून काटकसरीने जिथं लागतील तेवढंच वापरतो, पण जेव्हा हेच पैसे बिल्डर मेंटेनन्ससाठी वापरत असेल, तो काही बिलं लावेल, एखाद्या त्याचं दुसरीकडे कन्स्ट्रक्शन. असं होतं, आमच्याकडे एक अशी केस आहे की शेजारच्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, कामासाठी इलेक्ट्रिसिटी लागते, तर ह्या बिल्डिंगची म्हणजे आमच्या क्लायंटच्या बिल्डिंगची इलेक्ट्रिसिटी तो तिकडे वापरत होता आणि त्याचे पैसे कोण भरतोय? आम्ही भरतोय. तर अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर नुकसान तुमचंच आहे. त्यामुळे सोसायटी करा, हँडओव्हर घ्या. जर देत असेल तर चांगली गोष्ट आहे. कितीतरी केसेसमध्ये सोसायटी करून द्यायला बिल्डर टाळटाळ करतो. हायकोर्टापर्यंत आमचे केसेस आजही चालू आहेत. बापरे. त्यामुळे सोसायटी घेत असेल लवकरात लवकर घ्या. तुम्ही पॉझिटिव्ह नोटवर चालू कराल आणि पुढे त्याचा इफेक्टिव्हली तुम्हाला वापर करता येईल. खरंच सोसायटी फॉर्म करणं किती महत्वाचं आहे हे आज तुमच्याकडून कळलं. गरजेचं. हो ना. सोसायटी कन्व्हेन्स म्हणजे काय, ते कधी केले जाते आणि जर ते केले नाही तर त्याचे काय परिणाम होतात? अच्छा, तर आतापर्यंत जे आपण चर्चा केली त्याच्यामध्ये आपण जी गोष्ट बोललो की जी लँडची ओनरशिप आहे ती कुणाची, तर आपण जेव्हा फ्लॅट विकत घेतो तर आपण सोसायटी करून ती ओनरशिप आपल्या नावावर करून घेणं आवश्यक असतं. ऑटोमॅटिकली आपल्याकडे काही होत नाही. आपल्याला जसं आपण फ्लॅट विकत घेतला, सोसायटी ऑटोमॅटिक होते, आपल्याला ती रजिस्टर करावी लागते. तसंच ती ओनरशिप आपल्या सोसायटीकडे येण्यासाठी एक दस्त नोंद होतो, त्याला कन्व्हेन्स डीड म्हणतात. जसं आपण आपल्या फ्लॅट जेव्हा विकत आपण घेतो तर तेव्हा रजिस्टर ऑफिसमध्ये जातो, बिल्डर येतो किंवा त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात, आपण जातो, सह्या करतो, दस्त नोंद होतो, ॲग्रीमेंट टू सेल होतं किंवा सेल डीड होतं. तसंच सोसायटीचं कन्व्हेन्स डीड होतं, ज्याच्यामध्ये एका बाजूला बिल्डर पार्टी असतो आणि दुसऱ्या बाजूला सोसायटीचे जे पदाधिकारी असतात, चेअरमन, सेक्रेटरी, ज्यांना अधिकार दिलेले असतात, तर ते लोक येऊन कन्व्हेन्स डीडवर सह्या करतात. म्हणजे ती जी लँड आहे ती लँडची ओनरशिप सोसायटीकडे ट्रान्सफर होते आणि त्या कन्व्हेन्स डीडच्या बेसिसवर 7/12 नाव लागतं. आता जर ही कन्व्हेन्स डीडची प्रक्रिया तुमची पूर्ण नसेल झाली तर काय होतं, तर FSI बद्दल आपण बोललो, वाढीव FSI. तर कायदा असा आहे की मोफा सेक्शन 7 आणि रेरा सेक्शन 14 मध्ये ज्या सँक्शन प्लॅनवर बिल्डरने बांधकाम केलेलं आहे तर त्या सँक्शन प्लॅनमध्ये जर कुठलाही बदल करायचा असेल, म्हणजे मजले वाढवायचे असतील, बिल्डिंगच वाढवायची असेल, तर प्लॅनमध्ये बदल करायला लागतो. आणि लॉ असा आहे, प्रोव्हिजन अशी आहे की फ्लॅट एकदा विकत घेतला, त्या फ्लॅट होल्डरची कन्सेंट असल्याशिवाय त्या प्लॅनमध्ये कुठलाही बदल करता येत नाही. रेरामध्ये ती कन्सेंट 2/3 लोकांची, म्हणजे टोटलच्या 2/3 लोकांची कन्सेंट आहे. स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. जसं मी मगाशी सांगितलं की ॲग्रीमेंटमध्ये बिल्डर काही लिहून घेतो, तर ती ब्लँकेट कन्सेंट आहे. हायकोर्टाने ती रद्द ठरवली, अशी ब्लँकेट कन्सेंट घेऊन पण शेवटी तेच आहे, तुम्हाला कोर्टात जावं लागतं. हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, जरी प्रोव्हिजन आहे की कन्सेंट असल्याशिवाय प्लॅन रिवाईज करू नका, ही बंधनकारक कॉर्पोरेशनवर पण आहे, PMRD पण आहे, पण ते लोक काय करतात की 7/12 कोणाचं नाव आहे, त्यांच्या नावाची जर आम्हाला ऑथॉरिटी असेल तर प्लॅन आम्ही रिवाईज करून देतो. तर त्यासाठी तुम्हाला कन्व्हेन्स करून घेतलं पाहिजे.
सोसायटीचं नाव सातबारा लावलं पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन सोसायटीचं जे कन्व्हेन्स झालेलं आहे त्याच्या बेसिसवर सोसायटीच्या कन्सेंट शिवाय सातबारावर म्हणजे प्लॅन रिवाईज होत नाही. तर तो वाढीव FSI जो आहे तर त्याचा फायदा जर गैरफायदा दुसऱ्या कोणी उचलू नये असं वाटत असेल आणि तो आपल्यालाच मिळावा असं वाटत असेल कारण तो तुमच्या हक्काचा आहे, तर सोसायटी करून कन्व्हेन्स डेट रजिस्टर करून सातबारावर नाव लावलं पाहिजे. ते करणं हे मस्ट आहे, मॅन्डेटरी. बरोबर. बऱ्याचदा फ्लॅट घेताना लोकांची फसवणूक होते, तर लोकांनी अशा वेळेस काय करावं? लोकांनी कोर्टाची पायरी चढावी की बाबा एखाद्या वकिलाकडे जावं, एखाद्या एक्सपर्टकडे जावं? तुमचं काय मत आहे? आपलीकडे जुनी म्हण आहे की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. बरोबर. तर आपण मी वकील म्हणून नाही, पण मी खरंच सांगतो की ही गोष्ट चुकीची आहे. जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही अन्यायाचा प्रतिबंध केलाच पाहिजे. बरोबर. जर आणि त्यासाठी जर कोर्टात जावं लागत असेल तर तुम्ही गेलंच पाहिजे. हो ना. कायदे तुमच्या बाजूने आहेत, पण तुम्हाला कुठली कोर्ट तुमच्याकडे स्वतःहून नाही येणार अरे तुमच्यावर अन्याय झाला मी हा ऑर्डर घ्या मी सॉल्व्ह करतो. हो ना. तुम्हाला कोर्टात जावं लागेल. आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये फसवणुकी जर झाली किंवा काय तर काय काय करता येऊ शकतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमच्याकडे कुठले कुठले रस्ते आहेत ज्याच्याने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बिल्डरला कम्युनिकेशन करा, रिटर्नमध्ये कम्युनिकेशन करा. ईमेल पण व्हॅलिड आहे की तुमचे काय मुद्दे आहेत, तुम्हाला काय एक्झॅक्टली बिल्डरकडून पाहिजे, काय डिमांड आहे तुम्ही त्याला सांगा. नसेल पूर्ण होत तर तुम्ही वकिलांचा सल्ला घेऊन हे ठरवू शकता की तुम्ही जी डिमांड करताय ती खरोखर बरोबर आहे का, व्हॅलिड आहे का, कायद्यात बसते का नाही, तुमचे अधिकार काय आहेत हे आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. जर बसत असेल तर तुम्ही वकिलामार्फत नोटीसही पाठवू शकता, लिगल नोटीस पाठवू शकता. आम्ही अशा बऱ्याचदा केसेस बघतो 50% याच्यामध्ये लिगल नोटीस आली की समोरची व्यक्ती म्हणते की आपण एकत्र बसून चर्चा करून सॉल्व्ह करू. बरोबर. 50% ह्याच्यामध्ये जर नाही झालं, पुढच्या 50% जर आपण आलो तर मात्र मग काय काय ऑप्शन्स ओपन होतात. तर जसं मी आता सांगितलं की सगळ्यात मोठी जी तुमच्याकडं शक्ती आहे ती आहे रेराची. अशा कुठल्याही फसवणूक झाली आणि तर रेरा कायद्यामध्ये जर ती बसत असेल तर तुम्ही रेरा ऑथॉरिटीची, रेरा ट्रिब्युनलची अपॉइंटमेंट केली तर तुम्ही रेरामध्ये केस दाखल करू शकता. रेराची पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. हिअरिंग सुद्धा ऑनलाईन होतात, फायलिंग ऑनलाईन, हिअरिंग ऑनलाईन. तुम्ही घर बसल्या हिअरिंग अटेंड करू शकता. माझं ह्याच्यामध्ये सजेशन असं आहे की वकीलच लावला पाहिजे का रेराच्या हिअरिंगला, तर असं नाहीये. तुम्ही इंडिव्हिज्युअली पण करू शकता. पण त्याच्यामध्ये आम्ही बघतो आमच्याकडे बऱ्याचशा अशा केसेस येतात की सुरुवातीला ऑनलाईनच आहे, माझं मी करून टाकतो म्हणून केसेस केल्या, पण त्याच्यामध्ये एवढ्या चुका झाल्या की पहिल्याच हिअरिंगला केस डिसमिस झाली. बापरे. फायलिंग करताना चुका होतात. स्पेसिफिक फॉर्मॅट आहे रेराचा. आपल्याकडचे कायदे काही लिहिलं, आपण पत्र लिहिलं आणि केलं असं करू. आमच्याकडं केसेसमध्ये जे आपण बिल्डरला ईमेल लिहितो कंप्लेंट म्हणून तो ईमेल त्याच्यामध्ये अटॅच केलाय, असं केल्यावर पहिल्या डेटला तुमची केस रिजेक्ट होणारच आहे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही कायदेशीर वकिलाचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे रेरा हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. रेरामध्ये केस करण्यासाठी 5 वर्षांचं लिमिटेशन आहे. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पासून 5 वर्षात जर तुम्ही केस नाही केली तर तुमचं लिमिटेशन संपलं, तुम्हाला रेरामध्ये सुद्धा जाऊन कुठलाही फायदा होणार नाही. दुसरा ऑप्शन आहे कन्झ्युमर कोर्टाचा. या बाबतीत कारण आपण फ्लॅट विकत घेतो, आपण कन्झ्युमर पण आहोत, त्यामुळे तुम्ही कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करू शकता. कन्झ्युमर कोर्टाच्या पायऱ्या आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलला आहे, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. त्याचे पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे की एवढा जर त्याची लिमिट असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये जा, त्याच्यावर जात असेल तर स्टेट, त्याच्यावर जात असेल तर नॅशनल. क्रायटेरिया बेसिसवर त्या स्टेजेस ठरलेल्या असतात. त्यामुळे तिथं सुद्धा वकिलांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने जर केस केली तरच ती सुद्धा तिथे टिकते. कन्झ्युमर कोर्टामध्ये 2 वर्षाचं लिमिटेशन. तुम्हाला प्रॉब्लेम आल्यापासून तुम्ही 2 वर्षात कन्झ्युमर कोर्टात गेलं पाहिजे. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही सिव्हिल कोर्टात केस दाखल करू शकता की ह्या कुठल्या गोष्टी झाल्या, कारण कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशनचं व्हायोलेशन आहे बिल्डरकडून. सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी की हे बिल्डरनी त्याच्यामध्ये लिहिलंय आणि बिल्डरनी करून दिलं पाहिजे. वेळ लागतो सिव्हिल कोर्टामध्ये, पण ती पण इफेक्टिव्ह रेमेडी आहे. ह्याच्या सोबतच क्रिमिनल जी ॲक्शन आहे ती सुद्धा तुम्ही इनिशिएट करू शकता. म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची, मग जर ते इन्व्हेस्टिगेशन करतील, FIR दाखल करतील, पुढची प्रोसेस करून घेतील. त्यांनी नाही केली तर तुम्ही परत कोर्टामार्फत FIR रजिस्टर करण्याची ऑर्डर सुद्धा घेऊन येऊ शकता. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ओपन आहेत. महत्वाची ही गोष्ट आहे की आत्ता सुद्धा आपण सगळं हवेतच बोलतो. डॉक्युमेंट्स काय सांगतात, तुमच्या दोघांमध्ये काय ठरलंय, काय कॉन्ट्रॅक्ट आहे, कुठली प्रोव्हिजन त्याला लागू होते, एवढंच नाही तर वेगवेगळ्या केस लॉज असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलो तर स्टेट आणि नॅशनलच्या त्याला ऍप्लिकेबल होतात. किंवा आता आपण खालच्या कोर्टात गेलो सिव्हिल कोर्टामध्ये तर बॉम्बे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टच्या जजमेंट त्याला लागू होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे ज्ञान असतं तर ते लिगल एक्सपर्ट किंवा ॲडव्होकेटकडे असतं. आपण आपलं करू शकतो का तर करू शकतो, पण इफेक्टिव्ह नाही राहणार. त्यामुळे योग्य पद्धतीने जर तुम्ही गेलात तर ते 100% सक्सेसफुल होतं. आणि म्हणूनच म्हणतात ना, सोनारानेच कान टोचले पाहिजेत. खरी गोष्ट.
खरं आहे. बांधकाम प्रकल्पामध्ये जर बिल्डर वाढीव बांधकाम करत असेल, मजले चढवत असेल, इमारत वाढवत असेल, तर त्याला काय पर्याय उपलब्ध आहेत? पर्याय उपलब्ध आहेत. तर जसं मी आधी सांगितलं की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही प्रिकॉशन म्हणून करू शकता, म्हणजे कन्व्हिन्स करून घेणं, सातबारावर नाव लावून घेणं. पण अनफॉर्च्युनेटली काही कारणांमुळे ह्या गोष्टी नसेल झाल्या, कारण अवेअरनेस नसतो, आपल्याला माहिती नसतं लोकांना की काय. किंवा बऱ्याचदा असं होतं की ॲग्रीमेंटमध्ये बिल्डर दाखवतो, अरे ही तुम्हीच दिली कन्सेंट आहे, सही केले, आता तुम्ही काही नाही करू शकत, आणि आपण गप्प बसतो की बाबा ठीक आहे आता आमच्या हातात काहीच नाही राहिला, आम्ही तर ॲग्रीमेंट करून मोकळे झालो. तर तसं नाहीये. मोफामध्ये आणि रेरामध्ये सुद्धा एक मॉडेल ॲग्रीमेंट दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा जो कन्सेंट बिल्डर त्याच्यामध्ये टाकतो, तर त्या ॲग्रीमेंटचा भाग नाही, मॉडेल ॲग्रीमेंटचा त्या भाग नाही, आणि त्या एकतर्फी कन्सेंट आहेत. बिल्डर आणि फ्लॅट परचेसर जेव्हा एकमेकांसोबत कॉन्ट्रॅक्ट करतात तेव्हा बिल्डरचा अप्पर हँड राहतो. आणि तशा पद्धतीने जर कुठल्या प्रोव्हिजन किंवा कुठल्या क्लॉजेस ॲग्रीमेंटमध्ये लिहून घेतले असतील तर ते चॅलेंजेबल क्लॉजेस आहेत, तुम्ही ते चॅलेंज करू शकता. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या केसेस गेलेल्या आहेत, आणि अशा कोर्टांनी ब्लँकेट कन्सेंट आहेत त्या, आणि त्या बंधनकारक नाही आहेत असं क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण काय करू शकतो, समजा अशा प्रकारच्या जर केसेस होत असतील तर ते जे प्लॅन रिवाईज होत आहेत त्याला तुम्ही कन्सेंट नाही दिलेली, मग ते जे प्लॅन आहेत तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता. त्याच्यामध्ये बिल्डरला पण तुम्ही पार्टी करू शकता, जी प्लॅन सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे, PMC असेल, PCMC असेल, PMRD असेल, त्यांना सुद्धा तुम्ही तिथं पार्टी करू शकता, आणि ते प्लॅन स्थगित करण्यासाठी तुम्ही तिथं प्रकरण दाखल करू शकता. अशी प्रकरणं मी स्वतः सुद्धा दाखल केलेली आहेत. त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन, PMRDA, महाराष्ट्र शासनापर्यंतच्या आम्ही पार्टी बनवतो, कारण हे सगळे इन्व्हॉल्व्ह असतात त्याच्यामध्ये. नेसेसरी पार्टी म्हणून आपल्याला त्यांना ऍड करायला लागतं, कारण प्लॅन ते सँक्शन करतात. आणि बिल्डर, कारण विदाऊट कन्सेंट जर तुम्ही प्लॅन रिवाईज करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. ज्या लोकांना माहिती नाहीये त्या लोकांना अंधारात ठेवून जर तुम्ही प्लॅन रिवाईज करताय आणि स्वतःचा फायदा त्याच्यातून करून घेताय तर ते इलिगल आहे. आता आपण पुण्यात बसलो, सिंहगड रोडवरची एक सोसायटी आहे, तर तिथं दर 2 वर्षांनी बिल्डर मजले वाढवत होतं, दर 2 वर्षांनी 2 मजले वाढवतो, दर 2 वर्षांनी प्लॅन रिवाईज होत आहे. 2017, 19, 21 3 वेळेस प्लॅन रिवाईज झाले, 6 मजले चढवले. 2023ला परत प्लॅन प्रपोज्ड होता, तो आम्ही चॅलेंज केला, आता त्याच्यावर स्टे. मस्त. जोपर्यंत तुम्ही कोर्टात नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, पण जर तुम्ही योग्य पद्धतीने कोर्टात गेलात, योग्य प्रोव्हिजनच्या अंडर गेलात, योग्य कागदपत्रांना घेऊन गेलात तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो. अन्याय होतोय म्हणून तुम्ही सहन नका करू. असं म्हटलं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त कसूरवार असतो, पण मी त्याच्या पुढे म्हणतो आपल्यावर अन्याय होतोय हेच माहिती नसणं हे त्याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख आहे. बरोबर. त्यामुळे लवकरात लवकर दुर्दैव आहे, सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि ॲज अ लिगल प्रोफेशन म्हणून किंवा मी या ह्याच्यामध्ये काम करतो, मी लोकांना बघतो, लोक फ्रस्ट्रेटेड आहेत की मी आता तिथं राहतोय आणि सोबतच वर बांधकाम चालू आहे. म्हणजे हा जर प्रॉब्लेम जर फेस करायला लागत असेल आणि कुठलीही माहिती नसताना तुम्ही कन्सेंटमध्ये घ्या, विश्वासात घ्या, त्यांना सांगा की मी असं असं करतोय, ते तयार होत असतील तर तुम्ही करा, पण जर ते तयार होत नसतील मग ते करणं हे चुकीचं आहे. पण मग तसंच आहे की तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही ऍक्शन त्याच्यावर घ्या आणि शेवटापर्यंत तुम्ही ती गोष्ट नेऊ शकता. हो, खरं आहे. पाण्याची व्यवस्था बिल्डरने केली पाहिजे का, आणि जर त्याने केली नाही तर काय केले पाहिजे? अच्छा, तर सगळ्यात पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था ही बिल्डरनी केली पाहिजे, पण अल्टिमेटली पाणी कोण पुरवतं? जी तुमची लोकल बॉडी असेल ती पुरवते, PMC असेल, PCMC असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तर पाणी तुम्हाला तिथून येतं. बिल्डर पाणी क्रिएट नाही करू शकत, पण पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही बिल्डरवर आहे. ती कशी मी ते तुम्हाला सांगतो. जेव्हा बिल्डर प्लॅन कमेन्समेंटसाठी जातो, म्हणजे प्लॅन आता मला प्रोजेक्ट बांधायचा आणि आम्हाला परवानगी द्या, तर त्यावेळेस बिल्डरकडून एक ॲफिडेव्हिट लिहून घेतलं जातं, वॉटर ॲफिडेव्हिट, की इथल्या लोकांच्या राहण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे बिल्डर करून देईल. म्हणजे व्यवस्था करून देईल म्हणजे त्याच्यासाठी जे आवश्यक पाईपलाईन असणं किंवा जे कॉर्पोरेशन किंवा तिथून पाण्याची व्यवस्था बिल्डर करून देईल, आणि जोपर्यंत ते पाणी चालू होत नाही तोपर्यंत बिल्डर स्वखर्चातून ती व्यवस्था करेल. अच्छा. म्हणजे बऱ्याचदा जे टँकर वगैरे येतात, कॉर्पोरेशनचं पाणी येण्याचे टँकर येतात, बिल्डर आपल्याला असं वाटतं की बिल्डर पाण्याची व्यवस्था करतोय, पण तो तुमच्या ॲडव्हान्स मेंटेनन्स म्हणून करत असतो. प्रत्यक्षामध्ये तुमचा ॲडव्हान्स मेंटेनन्स पण त्यांनी वापरला नाही पाहिजे, त्याच्यासाठी स्वतःच्या खर्चातून ती पाण्याची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. आणि मग कॉर्पोरेशन किंवा जी कुठली लोकल बॉडी आहे तर तिथून पाईपलाईन टाकून देणं आवश्यक. ते कसं आहे, जेव्हा प्लॅन सँक्शन होतो तेव्हा आपले UDPCR रूल्स आहेत, ज्याचा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये तिथे किती फ्लॅट आहेत आणि तेवढ्या फ्लॅटसाठी किती इंची कनेक्शन लागतं, किती नंबर ऑफ कनेक्शन्स किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बिल्डरने इन्शुअर केल्या पाहिजेत. तेवढे कनेक्शन्सची परवानगी त्यांनी लोकल बॉडीकडून काढली पाहिजे, त्यासाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था बिल्डरनी केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ह्याच्यासोबतच आता आजकालचे कमेन्समेंट सर्टिफिकेट नवीन आले तर त्याच्यामध्ये अटी शर्ती असतात. तर त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक कन्सेप्ट आहे की बिल्डरने रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली पाहिजे. तर काय की जे पावसाचं पाणी आहे त्याचं
खाली ते साठतं आणि तेच वापरण्यात येतं. आता माझ्या मते आपल्या पॉडकास्टवर मी एक म्हणजे आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट बघितलं होतं दळवी सरांचं माझ्या मते. तर त्याच्यामध्ये त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल म्हणलेलं आहे. तर रेन वॉटर सांगितलेलं आहे. तर ती रेन वॉटर हार्वेस्टिंग हे बिल्डरनी करून दिलं पाहिजे. तर आता आजकालच्या सोसायट्यांमध्ये हे सर्रास चालू आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा सोलर असेल तर ह्या गोष्टी बिल्डरवर बंधनकारक केलेल्या आहेत. तर ही जी जबाबदारी आहे तर ती बिल्डरनी पूर्ण केली पाहिजे. बिल्डरनी पाणी तयार करून बिल्डर तर देऊ शकत नाही, पण हे ज्या कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. माझ्याकडे केस आहे, दाथोडीमधली एक सोसायटी आहे, सोसायटी पण नाही आता ती आम्ही बनवतोय. तर त्याच्यामध्ये बिल्डरनी सोलार आम्ही दिलेलं आहे असं PCMC मध्ये परस्पर लिहून टाकलं, पत्र दिलं. सोलार तिथं प्रत्यक्षात नव्हतं नाहीये. तर मग आम्ही कंझ्युमर कोर्टात केस, आता ती चालू आहे. तर तिथं जेव्हा आम्ही केस केली त्याच्यानंतर बिल्डरनी मग सोलार पॅनल आणले, व्यवस्था केली. म्हणजे आम्ही केस करायची वाट बघत होतो, असं होतं. पण शेवटी तेच आहे, जर तुम्ही केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर ह्या सगळ्या गोष्टी एन्श्युअर करण्यासाठी कायद्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आता मी गेली 8 वर्ष ह्याच्यामध्ये काम करतोय. मी खूप बघतो म्हणजे लोक फ्रस्ट्रेट होतात, त्रास होतो. बऱ्याचदा आमच्यावरही फ्रस्ट्रेट होतात कारण तारखा मिळत नाहीत लवकर किंवा तारखांवर तारखा चालू आहे. पण आपली लिगल सिस्टीम पण त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला पण त्यांच्याबद्दल वाटतं की ऍक्च्युली सफर करतात, त्रास त्यांना सहन करायला लागतोय. आमच्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या पद्धतीने करणं हे आमचं काम आहे, आम्ही त्या पद्धतीने करतोय. आय होप की ह्या सगळ्या अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जागरूकता पोचली पाहिजे, जेणेकरून मग जास्तीत जास्त जागरूक झालेली लोकांचा आपला समाज बनेल आणि मग त्या दृष्टीने आपण पुढे जाऊ. नक्कीच. घर आणि फ्लॅट तर आपण सगळेजणच घेतो, पण त्या संबंधित बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्या आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सो मच. मला उहापोह चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली, ह्या सगळ्या गोष्टींची जागरूकता पोचवण्याची मला संधी मिळाली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारले किंवा ज्या पद्धतीने आपली चर्चा झाली तर मला असं वाटतं की खूप छान एक वातावरण तयार होईल, लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त पोचू. इथं बोलवल्याबद्दल मला खूप खूप थँक्यू.